नमस्कार विद्यार्थी मित्रो, प्रथमतः तुम्ही 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाला त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन. परंतु 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाला असेल तरी 11वी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा अतिशय महत्त्वाची आहे. याचं कारण असं आहे, सीईटी परीक्षा दिलेल्यांना प्रथम प्रेफरन्स दिला जाणार आहे किंवा प्रथम प्राधान्य दिलं जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला 99% मार्क असतील परंतु तुम्ही सीईटी परीक्षा दिलेली नसेल आणि एखादा विद्यार्थी सीईटी दिली असेल त्याला 40 मार्क मिळाले असतील तरी सुद्धा तो मेरिटला तुमच्या पुढे राहील. त्यासाठी तुम्हाला सीईटी परीक्षा देणं आवश्यक आहे. या परीक्षेचं स्वरूप तुम्हाला माहीतच आहे की 100 मार्काची परीक्षा आहे. त्यामध्ये इंग्रजी 25 मार्काचं आहे, गणित 25 मार्क, विज्ञान 25 मार्क आणि समाजशास्त्र 25 मार्क असं याची विभागणी आहे. ओके, त्यामधलं आपण आता 25 मार्काचं गणित, सेमी इंग्लिश मीडियमचं गणित जे आहे त्याचे आपण आता हे प्रॅक्टिस पेपरची सेरीज चालू करत आहोत. म्हणजे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असं सीईटी परीक्षेसाठी मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि 2 चे सराव संच उत्तरासह आपण आता सादर करीत आहोत. आपण या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, आता आज आपण जो पाहणार आहे तो विषय आहे मॅथमॅटिक्स. त्यातला सिलेबस जो आहे तो रिड्यूस केलेल्या सिलेबस वरतीच तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. आता सिलेबस फॉर सीईटी एक्झाम मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधले आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन, थर्ड अरिथमॅटिक प्रोग्रेशन आणि फोर्थ प्रोबॅबिलिटी. ह्या वरतीच विचारलं जर यामधले काही पार्ट कट झाले त्या पार्ट वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत. सीईटी साठी जेवढा आपल्याला सिलेबस परीक्षेसाठी होतं मार्च 2021 त्याच सिलेबस वरती तुम्हाला सीईटी मध्ये क्वेश्चन विचारले जातील सर्व विषयावरती. ओके, आता मॅथमॅटिक्स पार्ट 1 मध्ये काय सिलेबस आहे बघा. सिमिलॅरिटी, पायथागोरस थेरम, सर्कल, जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन, कोऑर्डिनेट जिओमेट्री आणि ट्रिग्नोमेट्री या सर्वांवरती मिळून तुम्हाला 25 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असेल. ओके, अशा पद्धतीने हे परीक्षेचं स्वरूप असेल. आता आपण पहिला जो प्रॅक्टिस पेपर 1 आहे तो आज आपण या ठिकाणी उत्तरासह पाहणार आहोत. ओके, प्रॅक्टिस पेपर फर्स्ट, subject mathematics, March 25. Question first, choose the correct alternative answer for each of the following question and write the correct alphabet. आता इथे या ठिकाणी अल्फाबेट तुम्हाला लिहायचं नाही परीक्षेमध्ये. OMR सीट आहे त्यावरती तुम्हाला जसं स्कॉलरशिपला ऑप्शन डार्क करायचे होते त्या पद्धतीने ते डार्क करायचे. ABCD असे ऑप्शन असतील. तर त्या ठिकाणी एकदा तुम्ही OMR सीट वरती उत्तर नोंदवलं परत ते उत्तर बदलता येणार नाही. त्यासाठी काळजीपूर्वकच उत्तराची नोंद करायची आहे. त्यामध्ये आता पहिला क्वेश्चन पहा. टू ड्रॉ द ग्राफ ऑफ 4x plus 5y equal to 19 if x equal to 1 is taken, then what will be the value of y? Okay, option A 4, option B 3, option C 2, option D -3. आता या ठिकाणी पहा 4x plus 5y equal to 19, x ची व्हॅल्यू 1 आहे. या ठिकाणी x ची व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी पुट करा म्हणजे आपल्याला y ची व्हॅल्यू मिळेल 4 into 1 plus 5y equal to 19. 4 into 1 4 plus 5y equal to 19. Then 5y equal to 19 minus 4. Then 5y equal to 15. Then y equal to 15 divided by 5. Y equal to 3. म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली 3. या ठिकाणी ऑप्शन कुठला बरोबर येईल? या ठिकाणी 3 ऑप्शन बरोबर येईल. ओके, म्हणजे ज्याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन बी हा डार्क करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फॉर द इक्वेशन्स विथ द व्हेरिएबल्स x and y, if dx equal to 26, dy equal to
39 and d equal to 13, then x equal to how much? x ची व्हॅल्यू काढायची आहे. ऑप्शन ए 2, ऑप्शन बी -3, ऑप्शन सी -2, ऑप्शन डी 3. ओके, या ठिकाणी क्रॅमर्स रूल वापरायचा. काय क्रॅमर्स रूल बघा, x इक्वल टू dx अपॉन d, dx अपॉन d, देन dx किती आहे? 26 डिवायडेड बाय d 13 इक्वल टू 13 टू 26, म्हणजे x ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 2. ऑप्शन नंबर ए. ओके, तर ऑप्शन कुठला आहे? ए. क्वेश्चन नंबर 3. Which of the following is a quadratic equation? First option, x cube plus 5x square plus 6 plus 3 equal to 0. 4x square minus 3x minus 5 equal to 0. Option C, x plus 5 equal to 0. Option D, 4x raised to 5 equal to 0. The quadratic equation standard form आहे ax square plus bx plus c equal to 0. ओके, आता इथं हायेस्ट डिग्री किती पाहिजे? 2. ओके, आणि a इज नॉट इक्वल टू 0. या ठिकाणी पाहता आता डिग्री 3 आहे, म्हणजे दिस इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं डिग्री 2 आहे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे इक्वेशन बी जे आहे ते काय आहे? त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं याची डिग्री 1 आहे, म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं 5 आहे, त्यामुळे हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. डिग्री आपल्याला किती असली पाहिजे? 2 असली पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर बी जो आहे तो आपला करेक्ट असणार आहे. ऑप्शन बी जो आहे तो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. then equation for which of the following is not a quadratic equation? आता कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही ओळखायचं. फर्स्ट, 2x square minus x plus 3 equal to 0. b, 4x square minus 3x equal to 0. c, x raised to 3 minus 5x plus 3 equal to 0. and d, 4x square equal to 0. या ठिकाणी ज्याचा डिग्री 2 आहे ते सर्व जे आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. तर डिग्री 3 असलेला जो ऑप्शन आहे तो सी आहे. या ठिकाणी डिग्री 3 आहे, म्हणून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे x raised to 3 minus 5x plus 3 is equal to 0 is not a quadratic equation. लक्षात आलं? या ठिकाणी डिग्री 2 आहे, 2 आहे, या ठिकाणी 2 आहे. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशनच आहे, लक्षात ठेवा. ज्याची डिग्री 2 आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वेश्चन नंबर 5. If the roots of the given quadratic equation are real and equal, then find the value of k x square plus 2x plus k equal to 0. ओके, आता या ठिकाणी b रिअल आणि इक्वल जर असतील तर b स्क्वेअर मायनस ac डेल्टाची व्हॅल्यू किती असते? 0 असते. कंपेअरिंग दिस इक्वेशन, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. कंपेअर करा. a ची व्हॅल्यू किती लिहिली तर a इक्वल टू 1, b इक्वल टू 2 येईल, b इक्वल टू 2 आणि c इक्वल टू k. Put this value in this equation. 2 square minus ac 4ac, sorry 4ac, म्हणजे 4 into a1 आणि c k equal to 0, means 4 minus 4k equal to 0 and 4k equal to 4. Therefore k equal to 1. याला 4 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे? 1. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते काय येणार आहे? 1 येईल. ओके, म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट, यामध्ये ऑप्शन नंबर जो फर्स्ट आहे तो उत्तर येईल. के ची व्हॅल्यू येईल. या ठिकाणी हे लक्षात ठेवा, जर रूट्स रिअल आणि इक्वल असतील तर डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0 असते. आणि कम्पेअर करायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c, ए बी सी ची व्हॅल्यू काढा, पुट करा, तुम्हाला के ची व्हॅल्यू मिळेल. ओके, 6. In arithmetic progression 2, 4, 6, 8 dash dash, the common difference is option A 8, B 6, C 2, D -2. आता डिफरन्स, कॉमन डिफरन्स म्हणजे कॉन्सिक्वेंट टर्म मधला, म्हणजे ज्या मधला डिफरन्स किती येईल पहा,
second term minus first 4 minus 2, d equal to 4 minus 2 म्हणजेच किती येणार आहे 2. ऑप्शन नंबर सी. ओके. Then next question number 7. What is the common difference of the sequence 0 minus 4 minus 8 minus 12 that is a 4 b minus 4 c 8 d minus 8. आता यातला कॉमन डिफरन्स किती येईल पहा म्हणजे d इक्वल टू d2 minus t2 minus t1. ओके. हा t1 आहे आणि हा t2 आहे. ओके. म्हणजेच -4 minus 0 equal to -4. त्याचा कॉमन डिफरन्स इज -4. इक्वेशन म्हणजे ज्याचा ऑप्शन काय येईल बी येईल. ओके. Option B is correct. Then question number 8. For an arithmetic progression 5, 12, 19, 26, then A is equal to dash dash. आता A ची व्हॅल्यू काय येईल ते सांगायचं. A first 12, B 26, C 19, D 5 and आता या ठिकाणी ह्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये ही फर्स्ट टर्म जी असते T1 म्हणजेच A असणार आहे. म्हणजे ही A टर्म म्हणजे याला ही सुद्धा याला T1 ही म्हटलं जातं. फर्स्ट टर्म ऑफ द अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणून A ची व्हॅल्यू किती 5 येईल. ओके. A ची व्हॅल्यू 5 येईल. देन क्वेश्चन नंबर 9. Which of the following number cannot be represent a probability? First A 0.66, B 1.5, C 0.15, D 0.7. Probability lies between 0 to 1. आता 1 पेक्षा ग्रेटर असणारा नंबर प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट करू शकणार नाही. लेस दॅन 1, लेस दॅन 1, लेस दॅन म्हणजे 1.5 इज ग्रेटर दॅन 1. therefore this number is cannot be represent probability. Probability 0 to 1 असते हे लक्षात ठेवा. त्याच्यामधले सर्व नंबर 0 to 1 पर्यंत 1.1 सुद्धा चालणार नाही किंवा मायनस हे असणार नाही. म्हणून 1.5 1 पेक्षा ग्रेटर आहे. म्हणून ऑप्शन काय येणार आहे या ठिकाणी जो बी ऑप्शन आहे तो येईल. क्वेश्चन नंबर 10. इफ n number of elements in A5, probability of A equal to 1/2, then number of element in S equal to dash dash. Number of elements in S 10, B 3/5, C 4/5 and D 1/3. या ठिकाणी फॉर्म्युला वापरायचा. Probability of A equal to number of elements in A divided by number of elements in S. Put the values of this probability of A number of elements A 1/2 equal to 5 divided by number of elements in ES. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा इथं या पद्धतीनं. ओके. n ES equal to 5 into 2 equal to 10. That means number of elements in ES 10. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट. ओके. ऑप्शन जो फर्स्ट आहे तो करेक्ट आहे. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ES 10. देन एक्झाम्पल नंबर 11. When a dice is thrown, the number of sample points in the sample space are dash dash. First 4, B 6, C 2, D 52. आता डायस म्हणलं किती असणार आहे त्याच्यावरती 1, 2, 3, 4, 5 and 6. मग नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले 6. म्हणून डाय थ्रो केलं तर 1, 2, 3, 4, 5, 6 एवढे त्याच्यावरती आउटकम्स मिळतील. म्हणून सॅम्पल स्पेस मध्ये एलिमेंट्स किती असतील 6. म्हणजे हा बी येईल. ओके. जो ऑप्शन बी करेक्ट असेल. देन 12. If triangle ABC similar triangle PQR, AB as to PQ equal to 3 as 4, then area of triangle ABC as to area of triangle PQR equal to question mark. Okay. Option A 9 as 25, B 9 as 16, C 16 as to 9 and D 25 as to 9. If the two triangles are similar, then the area of ratio of the triangles is equal to
square of the corresponding sides, ratio of square of their corresponding sides means area of triangle ABC divided by area of triangle PQR equal to AB square AB divided by PQ ब्रॅकेट स्क्वेअर. हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. जर एरिया ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याचा एरियाचा रेशो त्याच्या साइडच्या स्क्वेअरच्या प्रोपोर्शन मध्ये असतो. म्हणजेच किती 3/4 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 9 डिवाइड बाय 16 मीन्स 9 ॲज 16. म्हणजे ऑप्शन कुठला बरोबर येईल? ऑप्शन बी. ओके, 9 ॲज 16. Question number 13. Which of the following is the not a test of similarity? आता similarity test आपल्याला 3 आहेत माहित आहे. फर्स्ट AA test, B SAS test, C SAA test and D SAS test. कुठली टेस्ट नाही? SAA टेस्ट सिमिलरिटी मध्ये नाही. या 3 टेस्ट आहेत. ओके, Question number 14. If triangle AXYZ, similar triangle PQR, area of triangle XYZ equal to 25 centimeter square, area of triangle PQR equal to 4 centimeter square, then X as to PQ equal to option A 4 as 25, B 2 as 5, C 5 as 2 and D 25 as to 4. Okay. आता या ठिकाणी area of triangle, if the two triangles are similar, then area of the ratio of the triangles equal to square of their ratio of corresponding sides. त्याच्या लगत संगत बाजूच्या वर्गाच्या प्रमाणात असतात. म्हणजे PQ R equal to या ठिकाणी XY square divided by PQ square. Then area of XYZ 25 divided by area of triangle PQR 4 equal to XY square divided by PQ square. Take a square root on both sides. Means square root of 25 5 divided by 2 equal to XY divided by PQ. XY divided by PQ. म्हणजेच काय आला? याचा रेशो येईल XY as to PQ equal to 5 as 2. म्हणजेच ऑप्शन नंबर सी हा काय असणार आहे? करेक्ट असेल. ओके, या पद्धतीने सॉल्व करायचं आहे. Question number 15. Out of the given triplets, which is the Pythagorean triplet? First, A 1 5 10, B 3 4 5, C 2 2 2 and D 5 5. So Pythagorean triplet means greater number चा square हा remaining 2 number चा square sum of the square of these 2 numbers. means 5 चा square हा 3 चा square आणि 4 चा square यांच्या addition एवढा असं. 3 square means 9 plus 16 equal to 25 आणि 5 चा square 25. This is the ट्रिपलेट. पायथागोरन बाकी ट्रिपलेट नाही त्या ठिकाणी. ओके, यामध्ये लक्षात काय ठेवायचं? मोठ्या संख्येचा वर्ग हा राहिलेल्या 2 संख्येच्या वर्गाच्या बेरजे एवढा असेल तर ते पायथागोरियन ट्रिपलेट असेल. तर कुठंच येणार नाही, फक्त बी ऑप्शन त्या ठिकाणी येईल. Then 16. Out of given triplets, which is not a Pythagorean triplet, त्यामध्ये कुठलं नाही पहा. A 5 12 13 ही ट्रिपलेट आहे. B 8 15 17 हे ट्रिपलेट नाही, हा ट्रिपलेट आहे. त्यानंतर 7 8 15 हे ट्रिपलेट नाही, कारण 49 प्लस 81 इक्वल टू 130 आणि स्क्वेअर ऑफ द 15 काय येणार आहे? 125. याचा अर्थ हे ट्रिपलेट नाही. ऑप्शन नंबर सी. बाकी सर्व ट्रिपलेट आहेतच. जिथं आपण 30 चा स्क्वेअर केला तर ह्या दोघांच्या ऍडिशन आवडेल. 70 चा स्क्वेअर केला तर 8 आणि 5 चा स्क्वेअर यांच्या ऍडिशन 15 चा स्क्वेअर येईल. आणि इथं
25 चा स्क्वेअर केला 24 आणि 7 चा स्क्वेअर करून त्यांची ऍडिशन केली तर त्यात 625 येईल. म्हणून फक्त इथे या ठिकाणी सी हा ऑप्शन हे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. ओके. 17 question number. Out of given triplet which is not a Pythagorean triplet, then A 9 40 41 हे आहे ट्रिपलेट, 11 60 61 हे सुद्धा ट्रिपलेट आहे, 6 4 15 हे ट्रिपलेट नाही, कारण 15 चा स्क्वेअर 225 आणि 6 चा स्क्वेअर 36 प्लस 196, 14 चा स्क्वेअर किती येते पहा 2 1 3 232 येते आणि याचा स्क्वेअर किती आहे 120, म्हणजे जुळत नाही, याच्या स्क्वेअरचे सम इथे येत नाही, म्हणून हे ट्रिपलेट नाही. ओके. 18 question number 8. Two circles intersect each other such that the each circle passing through the center of the other, if the distance between their centers is 12 centimeter, what is the radius of the each circle? Option A 6 centimeter, option B 12 centimeter, option C 24 centimeter, option D cannot say. आता या ठिकाणी पहा, दोन सर्कल असतील, त्यांच्या सेंटर मधून ते एकमेकांना कट करतायत. ओके. या ठिकाणी याच्या सेंटर, या दोन सेंटर जर असेल, ही डिस्टन्स 12 असेल, तर इथून एवढी रेडियस असेल तर हे सर्कल जाईल, इथून एवढी रेडियस असेल तेवढं सर्कल जाईल, म्हणजे त्याची रेडियस किती असेल सर्कलची 12च असली पाहिजे दोन्ही, म्हणून ऑप्शन बी. ओके. Question number 19. Point P is midpoint of segment AB, where point A -2, -4 2 and B 6 2. Then coordinates of the point P are option first -1 2, option B 1 2, option C 1 2, option D -1 -2. आता या ठिकाणी मिडपॉइंट थेरम काय पहा, या ठिकाणी x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 and y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. आता या ठिकाणी हा जो आहे तो x, हा x1 y1, हा x2 y2. मिडपॉइंट या ठिकाणी असा असेल, समजा A B P हा मिडपॉइंट असेल तर त्याचे येथील हे येथील x डिवाइड, म्हणजे -4 2 आणि याचे B चे कोऑर्डिनेट आहे 6 2. आता या ठिकाणी काय x1 प्लस x2 म्हणजे -4 प्लस 6 डिवाइड बाय 2 इक्वल टू 2 डिवाइड बाय 2 इक्वल टू 1, म्हणजे x कोऑर्डिनेट आला आहे 1. त्यानंतर y1 2 प्लस 2 2 प्लस 2 डिवाइड बाय 2 इक्वल टू 4 डिवाइड बाय 2 इक्वल टू 2. y ची व्हॅल्यू किती आली 2, म्हणजेच 1 and 2, म्हणजे मिड पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असेल, पॉइंट P चे कोऑर्डिनेट 1 and 2. ओके. हा फॉर्म्युला वापरायचा मिड पॉइंटचा, x1 प्लस x2 डिवाइड बाय 2 आणि y1 प्लस y2 डिवाइड बाय 2. हा फॉर्म्युला वापरून तुम्हाला याचं उत्तर काढता येईल. ओके. Next question. Angle ACB is inscribed in a arc ACB of circle with center O. If angle ACB equal to 65 degree, find the measure of arc ACB. Option A 65 degree, option B 130 degree, option C 250, 295 and last 230. आता या ठिकाणी लक्ष द्या, सर्कल मध्ये कोणता अँगल आहे, अँगल ACB, अँगल ACB A C आणि B. हा जो आर्क आहे तो अँगल आहे तो या आर्क मध्ये इन्स्क्राइब झालेला, कोणता ACB. ओके. मेजर ऑफ अँगल ACB किती आहे इथं 65. आता इन्स्क्राइब्ड अँगल थेरम नुसार ह्याच्या अपोजिटचा जो आर्क आहे त्याने इंटरसेप्ट केलेला जो आर्क आहे याचे मेजर आहे याच्या दुप्पट येईल, म्हणजे हा किती येईल 130. आपल्याला काय मेजर ऑफ आर्क काय काढायचं आहे, ACB काढायचं आहे, म्हणजे टोटल
मेजर ऑफ द सर्कल इज 360. 360 मधून 130 मायनस करा. राहिलेला काय मिळेल आपल्याला? हा ए सी बी मिळेल. 130 इक्वल टू 032. म्हणजे आपला तो आर्क ए सी बीचे मेजर किती असणार? 230 डिग्री असणार. ओके, या पद्धतीने या ठिकाणी काढायचं इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वापरून. Question number 21. Dash dash number of the tangent can be drawn to a circle from the point on the circle. आता सर्कल वर असणाऱ्या पॉइंट मधून किती टँजंट काढता येईल? 1 आहे, 1 टँजंट काढता येते. म्हणजे A3 B2 C1 आणि D0 किती? 1 टँजंट आपल्याला ड्रॉ करता येईल, म्हणून ऑप्शन सी. 22. The tangent drawn at the end of the diameter of a circle R dash dash. First, perpendicular, B parallel, C congruent, D cannot. C. आता या ठिकाणी पहा, जर आपण डायमीटरला टँजंट ड्रॉ केल्या तर त्या काय असणार आहे? पॅरलल असतील. म्हणजे एल आणि एम काय ती लाईन पॅरलल देईल. ओके, म्हणून त्या काय ऑप्शन येईल? पॅरलल. The tangent drawn at the end of the diameter of circle are parallel. Okay. Then next question 23. Triangle LMN, similar triangle HIJ and LM divided by HI equal to 2/3. Then triangle LMN is a smaller triangle. Triangle HIJ is a smaller triangle. C. Both triangles are congruent and D cannot say. ओके, या ठिकाणी पाहायचं आहे LM2 आहे, HI चा रेशो जो आहे तो 3 आहे. ज्याचा रेशो मोठा, संख्या मोठी, त्याच्या समोरची तो ट्रायंगल मोठा. म्हणजे HIJ इज ग्रेटर दॅन ट्रायंगल LMN. म्हणजेच काय लिहित ठिकाणी पहा, LMN इज अ स्मॉलर ट्रायंगल. LMN इज अ स्मॉलर ट्रायंगल. या ठिकाणी LMN इज अ स्मॉलर ट्रायंगल. ओके, या ठिकाणी बघा, या ठिकाणी LMN हा स्मॉलर ट्रायंगल येईल. ओके, LMN इज अ स्मॉलर ट्रायंगल. कारण इथे LM ची साइड किती 2 येणार आहे, HI ची 3 म्हणजे ते HIJ हा ग्रेटर असेल. ओके, क्वेश्चन नंबर 24. cos theta into sec theta equal to dash dash. 1 B 0 C 1/2 D square root 1/2. आता या ठिकाणी पहा, cos theta equal to 1 sec theta. ओके, आता या ठिकाणी cos theta ची व्हॅल्यू sec theta ठेवा. cos theta equal to 1 sec theta into sec theta. sec theta कॅन्सल होईल, उत्तर किती येईल? 1. म्हणजे cos theta into sec theta equal to 1. ओके, नंतर 25. sec 60 degree equal to dash dash. ऑप्शन A 1/2, ऑप्शन B 2, ऑप्शन C 2/2 divided square root 3, ऑप्शन D square root 2. आता या ठिकाणी पाठ करत बसा. एक ट्रायंगल लक्षात ठेवायचा. बघा, 30 60 A B C आणि हा 90 चा आहे. आता हा 2 हायपोटेन्यूस 2 घ्यायचा, त्याच्या अपोजिट 1 आणि हे स्क्वेअर रूट 3 घ्या. म्हणजे आता आपल्याला काय काढायचं बा, sec 60 म्हणजे sec 60 आपल्याला रेशो माहित आहे. sec 60 हायपोटेनिस म्हणजे AC डिवाइड बाय ऍडजसंट साइड AB. AC किती आहे? 2 डिवाइड बाय 1 मीन्स 2. म्हणजे sec 60 इक्वल टू 2 येईल. किंवा sec 60 म्हणजे cos 30 चा रेशो येईल, रेसिप्रोकल येईल त्या ठिकाणी. या ठिकाणी sec 60 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 2 येईल. ओके, या ठिकाणी आपण आजचे जी पहिली क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस
पेपर जो आहे तो फर्स्ट तो आपला या ठिकाणी संपलेला आहे. व्यवस्थित पहा. चांगले मार्क मिळण्यासाठी जास्तीत जास्त सराव करा. आपण ही अशी सिरीज ह्याची चालू ठेवणार आहोत. त्यासाठी नवीन तुम्हाला पेपर्स मिळण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. तुम्हाला व्हिडिओ अपलोड केले का लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला पाहता येईल. ओके, धन्यवाद. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा.